नमस्कार. आज आपण बनवतो आहे गणपती बाप्पाला आवडणारा नैवेद्य उकडीचे मोदक. तसेच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही डिश खूप आवडते. क्वचित कुणीतरी असेल की असे गरमागरम उकडीचे मोदक आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार, ही डिश कुणाला आवडत नसेल. मधून मस्त असा मोदक तोडून त्याच्यावरती घातलेली तुपाची धार आणि ती टेस्ट अप्रतिम अशी असते. त्यामुळे चला तर मग तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे हे मोदक याची रेसिपी पाहूया. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे उकडीचे मोदक बनवण्यासाठीचे सारण तयार करून घेऊया. त्यासाठी सुरुवातीला मी ओला नारळ किसून घेतलेला आहे. साधारणतः मोठा असेल तर एक बस होतो आणि मीडियम साईजचा असेल तर 2 ओले नारळ किसून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण 2 वाट्या तांदळाच्या पिठापासून हे मोदक बनवणार आहे. या ठिकाणी देवांश पण मध्ये मध्ये येत होता, मला पण मदत करायची आहे म्हणून. गूळ आपल्याला मोदक किती प्रमाणात गोड पाहिजेत त्याप्रमाणे घ्यायचं आहे. या ठिकाणी साधारणतः ओल्या नारळाचा किस आपला 2 वाट्या झालेला आहे आणि 1 वाटी गूळ घातला तरी बस होतो. ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी थोडासा जास्त घाला आणि ज्यांना कमी गोड आवडत असेल त्यांनी कमी घातला तरी चालेल. साहित्य बघा, तूप लागणार आहे, 2 वाट्या तांदळाचं पीठ लागणार आहे, वेलची पावडर, चवीपुरतं मीठ, गूळ आणि खोबऱ्याचा किस. एवढ्यापासून आपले उकडीचे मोदक बनणार आहेत. सुरुवातीला आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचे आहे. एका कढईमध्ये ओल्या नारळाचा किस घालून त्याच्याबरोबर गूळ घालायचा आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. याच्यासोबतच वेलची पावडर आणि थोडंसं 1 चमचाभर तूप घालायचं आहे, जेणेकरून मिश्रण कढईला चिकटणार नाही. हे व्यवस्थित मिक्स करून याचे सारण तयार करून घ्यायचे आहे. साधारणतः गूळ आणि खोबरे हे सारण तयार करण्यासाठी 10 ते 12 मिनिट लागतात. पूर्णपणे कोरडे होईपर्यंत हे व्यवस्थित हलवत राहायचे आहे. जर तुम्ही हलवताना थोडंसं दुर्लक्ष केलं तर हे खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊनच हे मिश्रण करून घ्यायचे आहे. यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. याच पाण्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि चमचाभर तूप घालायचं आहे. जेवढं आपण तांदळाचं पीठ वापरणार आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवायचं आणि हे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून हे पीठ आपल्याला हळूहळू याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर गॅस सुरू ठेवला तरीही चालतो, पण अगदी मंद गॅस सुरू ठेवा. यानंतर पीठ व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत. पटापट असे हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. जास्त वेळ न घालवता पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. गरम पाण्यामध्ये पटकन तांदळाचं पीठ मिक्स होत नाही. त्यामुळे व्यवस्थित असे पटकन मिक्स करून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि यानंतर आपल्याला हे 15 मिनिट झाकून ठेवायचे आहे. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे, नंतरच झाकायचं आहे. शक्यतो याच्यासाठी जाड भांडं वापरायचं आहे, म्हणजे उकड चांगली बसते. या ठिकाणी गॅस 1-2 मिनिट सुरू करून नंतर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हे मिश्रण असेच ठेवायचे आहे. गॅस फक्त एखादा मिनिटच सुरू करा किंवा नाही केला तरीही चालेल. मस्त वाफ आहे याच्यामध्ये. असेच पीठ 15 मिनिट झाकून ठेवायचे आहे. यानंतर 15 मिनिटानंतर बघा, मस्त वाफ आलेली आहे. दणदणीत अशी उकड बसलेली आहे. हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. शक्यतो पीठ काढताना मोठ्या भांड्यातच काढा, जेणेकरून आपल्याला हे चांगले चोळून चोळून मळता येईल. याला वेळ देऊन असं मळायचं आहे आणि गरम असते त्यामुळे पटकन हात घालायचा नाही. स्मॅशरच्या साह्याने किंवा उलटण्याच्या साह्याने हे दाबून असं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो स्मॅशरच्या साह्याने अतिशय व्यवस्थित असे मळले जाते, त्यामुळे स्मॅशरचा वापर करा. जर स्मॅशर नसेल तर उलटण्याचा वापर केला तरीही चालेल. व्यवस्थित असे दाबून दाबून हे मळायचं आहे. हाताने नंतर मळायचं. सुरुवातीला गरम असते त्यामुळे कशाच्या तरी साह्याने याला असे मिक्स करून घ्या. याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तूप गेलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ पण गेलेलं आहे. यानंतर स्मॅशर बाजूला काढून मी हाताने पीठ मळून घेतले. याला पीठ मळायला पण 15 ते 20 मिनिट द्यायचे आहेत. चोळून चोळून असे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. आपण पीठ परफेक्ट मळून घेतले आहे की नाही हे कसे ओळखायचे तेही सांगते.
त्याआधी आपण पाणी गरम करायला ठेवायचे आहे. ज्या भांड्यात आपण मोदक वाफवणार आहे त्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे. हे पहा, पिठाचा गोळा आपला अशा प्रकारे झालेला आहे. पण हा परफेक्ट झाला आहे की नाही ते ओळखण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते. हे मी 15 मिनिट मळून घेतले आणि त्यानंतर त्याची एक गोळी तयार करून तुम्हाला दाखवते. तूप लावून हे मळून घ्यायचे आहे. जर आपली गोळी परफेक्ट झाली तर पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे असं समजायचं, आणि जर गोळीला थोड्याशा चिरा पडल्या तर समजायचं की आपण पीठ व्यवस्थित मळलेलं नाही. पीठ मळण्यावरतीच मोदक डिपेंड आहेत, त्यामुळे ही प्रोसेस अवश्य लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे पीठ मळून घ्या. या ठिकाणी बराच वेळ देऊन पीठ मळावं लागतं. थोडं पेशन्सचं काम असतं हे. परफेक्ट चविष्ट आणि स्वादिष्ट असे मोदक खायचे तर वेळ तर दिलाच पाहिजे. हे पहा, या ठिकाणी मी एक गोळी करून दाखवते तुम्हाला. ही गोळी परफेक्ट अशी झालेली नाही. याला पाहू शकता तुम्ही थोड्याशा चिरा दिसत आहेत. तर एवढ्या वेळ पीठ मळून पण हे पीठ परफेक्ट झालं नाही. याला थोडं थोडं करून आपण चुरून घेऊया. एक भाकरीचं पीठ जेवढं असतं तेवढं बाजूला घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून असं चांगलं कुस्करून मळून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने हे असं करून घ्या. या ठिकाणी मी सर्व पीठ थोडं थोडं करून असं मऊ लुसलुशीत केलेलं आहे. यानंतर आपण जी गोळी करणार आहे तिला एक पण चीर दिसणार नाही. सुरुवातीला आपण पीठ मळून जी गोळी केली तिला थोड्याशा चिरा दिसल्या. त्यानंतर असं पीठ मळून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी मी थोडं थोडं करून पीठ मळून घेत आहे. अशाच प्रकारे थोडासा वेळ देऊन ही मोदकाची रेसिपी करावी लागते. झटपट होईल अशी तर ही रेसिपी नाही. जेवढी चव छान आहे तेवढाच वेळही द्यावा लागतो, तरच हे मोदक परफेक्ट होतात. तुम्ही जर घाईगडबड केली तर मोदक परफेक्ट होणार नाहीत. नक्कीच त्याला चिरा पडतील किंवा ते प्लेट करते वेळी व्यवस्थित प्लेट पडणार नाहीत. मऊ लुसलुशीत असेच हे पीठ करून घ्यायचे आहे. हे पहा, या ठिकाणी तयार आहे आपले पीठ. आता हा जो गोळा केलेला आहे, छोटासा एका मोदकाचा गोळा तयार करून बघायचा. या ठिकाणी कुठेच याला चिरा गेलेल्या नाहीत, म्हणजे आपले पीठ परफेक्ट मळून घेतलेले आहे. पीठ मळायलाच थोडासा वेळ जातो, नाहीतर बाकी रेसिपी पटकन होते. या ठिकाणी मी शूट करून ही रेसिपी 2.5 तासामध्ये केली होती. जर तुम्ही घरी नॉर्मल करत असाल तर 1 तासाभरामध्ये ही रेसिपी पूर्ण होते. अशा प्रकारे हातावर पारी करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हातावर जमत नसेल तर मी पोळपाटावर पण करून दाखवते, पण शक्यतो अशा प्रकारे हातानेच मोदक वळलेले छान होतात. पारी हातानेच केली तर मला आवडते, म्हणून मी सुरुवातीला 2 मोदक तुम्हाला हातावरती करून दाखवते. अशा प्रकारे हातावरती सावकाश सावकाश ही पारी तयार करून घ्यायची आहे. मध्ये थोडीशी जाड ठेवायची, कडेने एकदम पातळ करायची आणि याला अशा प्रकारे प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. जेवढ्या प्लेट तुम्ही जवळजवळ पाडाल तेवढ्या जास्त प्लेट होतील. साधारणतः 1 बोट अंतर मध्ये ठेवून या प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. खालीपर्यंत थोडंसं दाबत गेलं म्हणजे मोदकाचा आकार बाहेरून छान दिसतो. परफेक्ट असा मोदक तयार होतो. प्लेट दाखवल्याप्रमाणेच करा आणि सुरुवातीला ही अशी वाटी तयार करून घ्या. मग त्याच्यामध्ये आपण तयार केलेले खोबऱ्याचे सारण भरून घेऊया. हे पहा, परफेक्ट अशी वाटी तयार आहे. लुसलुशीत असे पीठ झालेले आहे, त्यामुळे कुठेही हे चिरत नाही. एका बाजूला सर्व या प्लेट वळवून घ्यायच्या आहेत. अतिशय डिटेलमध्ये टिप्स दाखवून ही रेसिपी बनवलेली आहे. थोडासा वेळ गेलेला आहे, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि परफेक्ट मोदक करायला शिका. हे पहा, यामध्ये सारण असे भरून घेतलेले आहे. ते जर वरती येत असेल तर थोडंसं आतमध्ये दाबायचं आणि सावकाश सावकाश अलगद हाताने मोदक असा गोल फिरवत फिरवत वरती पॅक करून घ्यायचं आहे. अतिशय सावकाश करायचं आहे, म्हणजे त्या साईडच्या प्लेट व्यवस्थित पडतील. जास्त भार देऊन जर केलं तर या प्लेट चपट्या होऊ शकतात. तयार आहे बघा मस्त असा आपला मोदक. अशाच प्रकारे बाकी सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत. सुरुवातीचा पहिला एवढा परफेक्ट वाटला नाही मला. मी अजून काही मोदक तयार करून तुम्हाला दाखवते. थोडंसं फास्ट दाखवते. अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे. ज्यांना हातावरती पारी करता येत नाही त्यांना पोळपाट बेलण्यावरतीही पारी तयार करून मी दाखवते. हे पहा, या ठिकाणी पोळपाटावरती हे अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे. जसं आपण पुरी लाटतो त्या प्रकारे अलगद असं पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. मोदकांचा आकार केवढा पाहिजे त्याप्रमाणे हे मोदक आपण बनवून घ्यायचे आहेत.
पोळपाटावर ही पारी केली तर पटकन होते. ज्यांना हातावरती येते त्यांनी हातावरती करा, ज्यांना येत नाही त्यांनी पोळपाटावरती अशा प्रकारे लाटून ही पारी केली तरीही चालते. व्यवस्थित असे मोदक होतात, काही फरक वाटत नाही. हे पहा, तयार आहेत आपले मोदक. त्यानंतर आपण हे उकळायला ठेवायचे आहेत. एका भांड्यामध्ये आधीच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते पाणी पूर्ण उकळल्यानंतर त्याच्यावरती एक जाळी ठेवून उकडून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी खालच्या बाजूने थोडंसं तूप लावलेलं आहे. पूर्ण जाळीला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि मोदकांना पण थोडंसं खालच्या बाजूने तूप लावायचं आहे, जेणेकरून ते खाली चिटकू नयेत. सर्व मोदक अशा प्रकारे याच्यावरती ठेवून याला झाकून ठेवायचे आहे. शक्यतो मोदक हे 15 ते 18 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. याची उकड काढून घेतलेली तर असतेच, त्यामुळे हे 15 मिनिटात अगदी परफेक्ट वाफलतात. हे पहा, तयार आहेत आपले मस्त असे वाफाळलेले उकडीचे मोदक. पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे. मोदकांचा रंग पण दिसतोय तुम्हाला. शिजल्यानंतर थोडासा चेंज होतो. मस्त असे गरमागरम मोदक तयार आहेत. मी एका डिशमध्ये सर्व करून दाखवते. या ठिकाणी मुलांचे पेशन्स आता संपले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी मी मोदक बनवायला घेतले. देवाला प्रसाद पण होईल आणि आपली मोदकांची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअरही करता येईल. हे पहा, गरम गरम असे मोदक एका डिशमध्ये मी काढले. देवाला नैवेद्य दाखवून टेस्ट करायला मुलांना दिले आणि मीही टेस्ट केले. वाफाळलेले गरमागरम असे मोदक, त्याच्यावरती छान साजूक तुपाची धार. ही डिश अवश्य करून पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हे पहा, या ठिकाणी 2 मोदक मी तुम्हाला फोडून त्याच्यावरती तूप घालून टेस्ट करून दाखवते आहे. अप्रतिम असे मोदक बनतात. अवश्य अशा प्रकारे करा. संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्ससहित व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा. मस्त गरमागरम असे मोदक आहे. त्याच्यावरती 1 चमचाभर तूप असे घालायचे. अप्रतिम अशी चव यानंतर येते. तूप घातल्यानंतर स्वादिष्ट असे हे मोदक होतात. ज्यांना तूप आवडत नाही त्यांनी स्किप करा, पण शक्यतो मोदकांवरती अशी तुपाची धार सर्वांनाच आवडते. यानंतर मुलांनाही टेस्ट करायचे. भूक लागली होती सर्वांनाच. पेशन्स संपले होते त्यांचे. पटकन टेस्ट करून जेवायला बसायचं होतं. मीही टेस्ट करते. मस्त झालेले होते. एक नंबर अशी रेसिपी आहे. अवश्य करून पहा. देवांश टेस्ट करतो. मस्त मस्त खुश. वेदांत पण आलेला आहे. चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.